मला वाटतं हे पूर्वनियोजित असलेले कटकार असताना आपण पाहिलं असेल तर त्याचा व्हिडिओ मुद्दामून काढण्यात आलेला आहे आणि तो सगळं त्याला काय बोलायचं हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून त्यांनी काढलेल्या व्हिडिओशी माझा काही संबंधही नाही। त्यांनी केलेली पोलीस स्टेशनमध्ये जी तक्रार आहे पोलीस त्याचा योग्य ती दखल त्यांनी घ्यावी आणि योग्य दिशेने तो तपासही करावा। आम्ही यामध्ये कुठेही हस्तक्षेप ना केला आहे ना कुणाला फोन करतोय ना आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। परंतु एक निश्चित आहे यांचा पराभव यांना दिसत असल्यामुळं असे हे सगळे फेक व्हिडिओज काही आणखी बातम्या काही बदनामीकारक मजकूर हे टाकण्याचा त्यांनी सपाटा लावलेला आहे आणि माझे मतदार एवढे समजदार आहेत त्यांना माहिती आहे संजय शिरसाट काय आहे म्हणून मी अशा ह्या सगळ्या नेरेटिव्ह किती जरी पसरवल्या तरी माझ्या मतदारावर त्यांचा परिणाम होणार नाही हे तेवढं निश्चित आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की 2 कोटीची रक्कम पोलिसांनी तुमच्या सांगण्यावरून सोडून दिली आणि 18 कोटीची जप्त केली होती। 2 कोटी रुपयाची रक्कम कशी सोडली काय केली त्याचा तपास करा ना। 2 कोटी रुपये दिले आणि तो 1500 रुपये वाटतोय हे कसं काहीतरी कुठेतरी सिक्वेन्स तरी लागतो का त्या गोष्टीचा। 2 कोटी होते तो सोडून दिले मग 18 लाखावर आले मग 1,500 आले। एवढी रक्कम जर भेटली असेल तर ते तातडीने त्या जे काही पथक होतं हे पाहतील नसता त्याची चौकशी निवडणूक आयोग करेल। परंतु हे फेक नेरेटिव्ह फक्त पसरवायचा त्यांचा पराभव हा निश्चित आहे म्हणून त्यांनी हे असे प्रकार ते करतायत। मतदान कार्ड आधार कार्ड तुम्ही जमा करून घेताय बोटाला शाही लावताय मुस्लिम समाजातले लोक मतदानाला जाऊ नये याच्यासाठी तुमचा प्रयत्न आहे। मुस्लिम समाजाचे लोक यांना मतदान करणार नाही हे जेव्हा यांना कळालंय त्यासाठीच हा त्यांचा खटाटोप आहे आणि आता आपला पराभव समोर दिसतोय यामुळेच हे असे वेगवेगळे प्रकार ज्याला कपट कारस्थान जे म्हणतात ते करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे परंतु याला कोणी जनता थारा देणार नाही। तुमच्याकडे मतदारसंघामध्ये कालीचरण महाराज आले त्यांनी जरंगेबद्दल वादग्रस्त विधान केलं की सभा तुमच्यासाठी होती असं सांगितलं जाते दुसऱ्या बाजूला तुम्ही आज जरंगे पाटलाची भेट घेतली नाही ते कालीचरण महाराजांचा माझा काही संबंध नाही आणि त्या स्टेटमेंटचा त्याच्याशी माझा अर्थार्थ संबंध नाही त्याच्यात मी भाष्यही करणार नाही। जरंगे पाटील हे आजारी होते त्याला सलाईन लागल्या होत्या त्यांना आणि त्यांचं माझं नातं एक मित्रत्वाचं नातं आहे मला प्रचारामध्ये मी व्यस्त असल्यामुळं भेटू शकलो नाही म्हणून आज जाऊन त्यांची भेट घेतली। सदिच्छा भेट होती चहा पाणी पिले मस्त गप्पा मारल्या इतर महाराष्ट्राच्या राजकारणावर बोललो आणि आम्ही आलो। कालीचरणची सभा तर तुमच्यासाठी तुमच्या मतदारसंघात झाली त्यांनी प्रेसही घेतली त्या प्रेसमध्ये सांगितलं होतं एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार शिंदेचंही त्यांनी ते काय बोलले त्याच्यावर मी भाष्य करणार नाही माझा त्याच्याशी काही संबंध नाही। धर्म संपवायला निघालेला राक्षस अशी उपाधी दिली माझा त्याच्याशी काही संबंध नाही माझ्यावर त्याच्यावर भाष्यही करायचं नाही। तुमच्या मतदारसंघात सभा होती ना ती मतदारसंघात घेतली म्हणून काय झालं कोणी कुठं सभा घ्यावी याला मी थोडी पायबंद घालू शकतो कोणी कुठं सभा घ्यावी काय करावं ओवेसीने कुठं सभा घेतली देवेंद्र फडणवीसने कुठं घेतली कोणी कुठं घेतली हा त्याचा प्रश्न असतो आम्ही त्याच्यावर भाष्य करणार नाही। कालीचरणची सभा तुम्ही आयोजित केली नव्हती नाही आम्हाला काय संबंध आला त्याच्याशी मग मी जाऊन बसलो नसतो कधी तर म्हणून असं या गोष्टीमध्ये हे फक्त बदनाम कसं करता येईल किंवा मला कसं अडचणीत आणता येईल हाच फक्त प्रयत्न आहे आणि जनता सुज्ञ आहे जनता सगळं जाणून आहे। हे सगळं घडल्यानंतर तुम्ही जरंगेला तर भेटायला गेले नाही आजार माझा त्या प्रकरणाशी काही संबंध नाही। जरंगेंचं माझं वेगळं नातं आहे मी नेहमी भेटत असतो नेहमी फोनवर बोलत असतो हे तुम्ही त्यांनाही विचारू शकता। दुसरं पोलीस आयुक्तांनी पण आज प्रेस घेतली मात्र अंबादास दानवेंचं असं म्हणणं आहे की पोलीस आयुक्त जाणीवपूर्वक तुम्हाला मदत करतायत आणि त्यांची त्यांनी तक्रार केलेली आहे डीजींकडे। चांगली गोष्ट आहे पोलीस आयुक्ताचं माझी या पूर्ण निवडणूक काळामध्ये कधी भेट झालेली नाही पूर्ण प्रचाराच्या दरम्यान भेट झालेली नाही आणि मला पोलीस आयुक्त जरी असले तर ते प्रत्येकाची दखल घेतात आणि जे काही पोलीस आहे ते त्यांच्या पद्धतीने काम करतात आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करत नाही आणि आम्ही त्यांना कधी बोलतही नाही। आत्ता एक तुमचा व्हिडिओ आला आहे एका तांड्यावरचा ज्यात माजी नगरसेवक तुमचा कार्यकर्ता आहे तो पैसे वाटताना दिसतोय बरेच लोक दिसलेले आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे त्याच्यात पैसे देवाणघेवाण होते नाही त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही मी ते पाहिलेलं नाही। तुम्हाला दाखवू का तो व्हिडिओ? नाही मला त्याची काही घेणं देत नाही। तुमचा कार्यकर्ता आहे ना तो? नाही माझा कोणताही कार्यकर्ता नाही माझे कोणतेही लोक पैसे वाटत नाही। आप्पासाहेब हिवाळे हा कार्यकर्ता आहे माझा नाही माझा हा तर कोणी असेल तर त्याच्याबद्दलचं मला काही माहित नाही
मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण अंबादास दानवेंनी तो व्हिडिओ ट्विट केलेला आहे. ट्विट तो अंबादास करेल ना, विरोधक ते करतील. मला काही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला काही मी बांधील थोडी, म्हणून त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न. पण त्याच्यात ते ट्विट करून त्यांनी तुमच्यावर त्याच्या सगळ्या प्रश्नाला मी उत्तर देण्यासाठी थोडी बसलोय मी. मला काय करायचं त्याच्याशी, त्यांचं कामच आहे, त्यांचा पराभव दिसतोय म्हणून ते करतायत. आणि प्रत्येक प्रश्नाला जर उत्तर देत बसलो तर मला तर निवडणूक लढवणं अवघड होऊन जाईल. ते असं त्यांनी पोस्टमध्ये म्हणलंय की पराभव समोर दिसतात, संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचा निवडणुकीत अरे काय बोलतात ते, त्यांच्याशी काय 100 बोलतात? कोटीचं टार्गेट म्हणतात ते. बरं ऐका, निवडणूक आयोगाने तुमच्या शिवसेनेला नोटीस दिली आहे. खासगी वाहिन्यांच्या मालिकांमध्ये तुम्ही प्रचार करताय. 24 तासात तुम्ही याबाबत खुलासा करा. आणि काँग्रेसने ही तक्रार केली होती, त्याबाबत तुम्हाला पत्र पाठवलं. काँग्रेसने जी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली आहे आणि आम्हाला जी नोटीस दिलेली आहे 24 तासामध्ये आमच्याकडून त्याचं उत्तर निश्चित दिलं जाईल. पण सिरियल्समध्ये पण तुम्ही प्रचार करताय, जे योग्य नाही तेही करताय, अशा पद्धतीचं आता सांगण्यात येत आहे. प्रत्येक सिरियलमध्ये, सिनेमामध्ये, जाहिरातीमध्ये त्यांना आम्हीच दिसत असू तर ते त्यांचा प्रश्न आहे. परंतु आम्ही जे केले कायद्याला अनुसरून सर्व काम करतो. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. निवडणूक आयोगाच्या नोटीसला उत्तर देणे हे आमचं काम आहे, ते आम्ही करू. जी आहे ती धाड पडलेली आहे, चौकशी जी आहे ती केली जाते. तर अंबादास दानवे म्हटले की अजित पवारांची देखील अशी चौकशी करण्यात आली. सगळ्यांच्या चौकशा लावा ना. शेअरवी मटर हे व्यवसायाचं केंद्र आहे, त्यांच्या गाड्या विकण्याचं केंद्र आहे. त्याच्यावर धाड ही इन्कम टॅक्सने जर टाकली असेल किंवा कुणी टाकली असेल तर तो त्यांना कर्तव्य करू द्या ना. सत्तेत असताना धाड पडते याचा अर्थ आम्ही निपक्षपात ते आमचं सरकार चालवतोय. नसतं अधिकाऱ्यांनी धाड टाकली असते का? म्हणून अशा गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि म्हणून याचा आम्ही अत्यंत त्यांनाही तपासामध्ये अडचण येऊ नये असे प्रकारचा आमचा प्रयत्न असतो. अनिल देशमुखांवर जो हल्ला झाला, तसेच काही उमेदवारांवर हल्ले झाले, ह्या घटना वाढत आहेत आणि ह्या अशा घटना ज्या आहेत त्या थांबत नाहीत. अनिल देशमुखवर हल्ला झाला त्याच्याबद्दलचे अनेक काही गोष्टी समोर येतात. कोणी म्हणतात तो घडवून आणला, कोणी म्हणतात घडलाय. याबद्दल पोलिसांनी योग्य ती चौकशी करावी. असा हल्ला कोणावरही होता कामा नये या भूमिकेत आम्ही आहोत. जरांगे पाटलाची आपली भेट झाली, काही चर्चा झाली का नवीन काही विषयावर? जरांगे पाटील हे माझे मित्र आहे, चांगले संबंध आहे. सगळ्याच गोष्टीवर आमची चर्चा होत असते. म्हणून आम्ही असलेलं आमचं जे काही संबंध आहेत किंवा नातं आहे ते राजकारण किंवा आंदोलन याच्या व्यतिरिक्त सुद्धा आहे. म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलताना किंवा भेटताना या सगळ्याच गोष्टी राजकारणाशी जोडल्याच पाहिजे असं नाही. तर त्यांची तब्येतही ठीक नव्हती, त्यासाठी मी त्यांना भेटलो. बरं, ते उद्धव ठाकरे राज ठाकरेंना म्हणाले की ही गुजरात नवनिर्माण सेना. तुमची पवार सेना झालेली त्याच्याकडे लक्ष द्या. गुजरात सेना झाली, आणखीन काय झाले. तुम्ही एकेकाळी त्यांच्याच पाया पडत होते हे विसरू नका. म्हणून तुमच्यावर आला जेव्हा दुसऱ्यावर वेळ येते त्या टायमाला तुम्हाला काही बोलता येतं आणि तुमच्यावर वेळ आली तर तुम्ही नतमस्तक होता. हे सुद्धा परंपरा तुम्ही चालू केलेली आहे. बारामतीमध्ये ते श्रीनिवास पवार आहेत, त्यांचे शोरूम आणि इकडे तिकडे सगळीकडे सर्च ऑपरेशन सुरू आहे. असू द्या ना, पोलीस त्याचं काम करतायत, जे काही यंत्रणा त्याचं काम करतात. त्याच्यात अनेक ठिकाणी धाडे पडतात. त्यांच्यावर पडले असेल तर त्यांचं ते जे काही कायदेशीर कारवाई ते पोलीस करतील. अनिल देशमुखांवर जो अटॅक झाला आहे त्याची संपूर्ण जबाबदारी फडणवीस यांनी घ्यावी, संजय राऊतांचं हे सूचक विधान आहे. मला वाटतं हा जो घडलेला प्रकार आहे पहिले याच्या खोरात पोलिसांनाच जाऊ द्या. त्यांची चौकशी होऊ द्या. मग त्याच्यानंतर कोणावर जबाबदारी घ्यायची, कोणी जबाबदारी स्वीकारायची हे पोलीस ठरवतील. धन्यवाद. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।